नमस्कार, तुम्ही पाहत आहात कर्जा महाराष्ट्र 24 न्यूज। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। प्रभू श्री रामचंद्र यांचा जन्म, बालपण, गुरुकुलातील शिक्षण, सीता स्वयंवर, 14 वर्षाचा वनवास असे रामायणातील एकाहून एक सरस प्रसंग अभिनेत्री हेमा मालिनी व त्यांचे चमूने नृत्य नाटिकेद्वारे सादर करत हजारोच्या संख्येने उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध करत दाद मिळवली आहे। रामटेक येथील गर्दीनं तुडुंब भरलेल्या नेहरू मैदानात रामायणातील विविध प्रसंग जिल्हावासियांनी याची देही याची डोळा अनुभवले। सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने व जिल्हा प्रशासनाचे समन्वयाने आयोजित 5 दिवसीय महासंस्कृती महोत्सवाचा प्रभू श्री रामचंद्रांच्या वास्तव्यानं पुढील झालेल्या रामटेक येथून थाटात शुभारंभ झालाय। अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या रामायणावर आधारित नृत्य नाटिकेनं महोत्सवाची सुरुवात झाली। या महोत्सवाला पहिल्याच दिवशी रसिकांच्या हजारोच्या संख्येने उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी खासदार कृपाल तुमाणे, आमदार ॲडव्होकेट आशिष जयस्वाल, जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, उपायुक्त खुशाल जैन, पर्यटन विभागाचे उपसंचालक प्रशांत सवई, रामटेकच्या उपविभागीय अधिकारी वंदना सौरंगपते, तहसीलदार हंसा मोहणे, नगर परिषदेच्या मुख्याधिकारी पल्लवी राऊत आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते। मुख्य कार्यक्रमस्थळी भव्य आकाराचा स्टेज उभारण्यात आला। या स्टेजवर आज स्वप्न सुंदरी अशी ओळख असलेल्या हेमा मालिनी व त्यांच्या चमूने नृत्य नाटिकांचे सादरीकरण केले। स्वतः अभिनेत्री हेमा मालिनी यांनी या महानाट्यामध्ये सीतामाईची भूमिका साकारली। या नाटिकेचे भूषण लखंद्री यांनी दिग्दर्शन केले। संगीत आणि स्वर रवींद्र जैन यांचा, तर गायन सुरेश वाडकर, सुधा कृष्णमूर्ती, सुशील कुमार यांनी केलं। नाट्याची सुरुवात गणेश वंदनेनं करण्यात आली। 19 ते 23 जानेवारी दरम्यान रामटेक येथील नेहरू मैदानावर होत असलेल्या या 5 दिवसीय महोत्सवात गीत, संगीत, नाट्यकलेची रसिकांना अनुभूती मिळत आहे। आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या कलाकारांचा सहभाग या महोत्सवात आहे। 5ही दिवसाचा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असणार असून प्रथम येणाऱ्याला प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे। जास्तीत जास्त रसिकांनी या महोत्सवाला उपस्थित राहण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनाच्या तर्फे करण्यात आलं। कर्जा महाराष्ट्र 24 न्यूज करिता नागपूरहून आमचे प्रतिनिधी पंकज चौधरी। ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र 24 न्यूज या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल।